कॉम्प्युटर्स क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव काय असते याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा, ठीक आहे. आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा, ठीक आहे. प्रत्येकाला मदत करा, तुम्हाला जशी मदत होते तशी, ठीक आहे. अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं धन्यवाद, ठीक आहे. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. नोट्स तुम्हाला भेटत जातील, ठीक आहे. थोडासा माझा प्रॉब्लेम झालेला आहे इथे, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे मला नोट्स अपलोडिंगसाठी, ठीक आहे. सो दॅट्स वाय आय एम नॉट एबल टू सेंड युअर नोट्स, ठीक आहे. सो सॉरी फॉर दॅट. आय एम गोइंग टू डू दिस. मला तो प्रॉब्लेम जो आहे तो लवकर रिपेअर करावा लागेल, ठीक आहे. सो मी तुमच्यासाठी ह्या नोट्स पण अवेलेबल करून देईल. वेट फॉर सम टाईम, ठीक आहे. तर इथे बघा, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह जे आहेत बेसिकली ते हा टॉपिक काय म्हणतो आपल्याला, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हला शिकतोय. तर बेसिकली आपल्याला वेव्हवरती डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. आपण समजतो की लाईट आहे जी आपली, ठीक आहे. लाईट ऑल्सो इन अ फॉर्म ऑफ अन अ वेव आहे, कार्प्युस्क्युलर नेचर ऑर समटाइम्स वी कॅन सेइंग इट द लाईट विल बी इन द फॉर्म ऑफ अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, ठीक आहे. सो हेअर वॉट एव्हर दॅट द थिंग विल बी डिपेंड्स ऑन द रिफ्लेक्शन, म्हणजे वेवचं रिफ्लेक्ट होणं, ठीक आहे. जसं आपण म्हणतो कुठल्याही काचेवरती जर लाईट पडते तर ती लाईट रिफ्लेक्ट होते, ठीक आहे. जमिनीवरती पडणारी लाईट सूर्याची ती पण रिफ्लेक्ट होते, ठीक आहे. तर जे बेसिक रिफ्लेक्शन आहे बेसिकली काय होतं की वेव प्रपोगेट होते. काय होते? वेव प्रपोगेट होते. याचा अर्थ वेव काय चालली आपली एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते, प्रपोगेट होते, ठीक आहे. तसं वेवचं प्रपोगेशन ट्रॅव्हलिंग जे होतं आहे मग थ्रू द मीडियम, म्हणजे मे बी इट अन अ रेअर मीडियम और मे इट अन अ डेन्सर मीडियम, ठीक आहे. तर डेन्सर मीडियम टू रेअर मीडियममध्ये जी वेव ट्रॅव्हल होते, रीच अन इंटरफेस, ठीक आहे ना, रीच अँड इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया, ठीक आहे ना. म्हणजे काय होतं आहे बेसिकली की एक अशा इंटरफेसवरती जाऊन आदळते. फॉर एक्झाम्पल जर हा एक मीडियम आहे, ठीक आहे. म्हणजे सपोज की इकडे सगळं पाणी आहे माझं, ठीक आहे. हा सगळं पाणी आहे, इकडे सगळं पाणी आहे आणि ही सगळी हवा आहे आपली, एअर आपण म्हणतो त्याला. तर इथून सपोज की माय लाईट विल बी ट्रॅव्हलिंग टू देअर, ठीक आहे. अशी जाते माझी लाईट इथून एका मीडियमपासून, म्हणजे रेअर मीडियमपासून ती चालली आहे ऑबियसली इंटू अॅन डेन्सर मीडियममध्ये एंटर करते. तर अशा एका प्लेनवरती, म्हणजे एक असा पोझिशन आहे, एक असा इंटरफेस, म्हणजे हा जो इंटरफेस आहे जिथे मीडियम चेंज होऊन जातो तुमचा, जिथे रेअरचा डेन्सर मीडियम होणार आहे, ठीक आहे. जिथे मीडियम चेंज होतो तो जो इंटरफेस आहे बेसिकली सेपरेटेड द टू मीडिया अ सर्टन पार्ट, ठीक आहे ना. एक असा पार्ट आहे, पोर्शन आहे जिथे दॅट इज द वेव जी आहे, वेवची जी एनर्जी आहे ती तिथून काय होते, कम्स बॅक होते इन द सेम मीडियम, ठीक आहे. तिथे काय होते, सेम मीडियममध्ये काय होते, ती कम्स बॅक होते. म्हणजे बेसिक आहे रिफ्लेक्शन आहे वेवचं. याचा अर्थ ही एक मीडियम आहे आपल्याकडे, एक मीडियम आहे, एक सॉलिडचा पत्रा आहे माझ्याकडे, ठीक आहे. सॉलिडचा एक पत्रा आपण घेतला आणि वेअर माय वेव विल बी कम्स लाईक दिस, ठीक आहे. इथून माझी एक वेव येते इकडच्या डिरेक्शनमध्ये इथे येते. सो वेन एवर आय कॅन थिंक अबाउट दिस वेव, ही इथून काय होणार आहे, मे बी आता ह्या सॉलिड मीडियम आहे तर बेसिकली इथून ट्रॅव्हल करणार नाही जर लाईट राहिला असता तर, ठीक आहे. काच असता तर बेसिक गोष्ट होती, पण मी एकदम स्टीलचा पत्रा घेतलेला आहे म्हणून ही वेव इथून बाहेर जाणार नाही. ऑबियसली इथून काय करेल, ही वेव परत यायला सुरुवात होऊन जाईल. तर ऑबियसली होतं हा माझा पहिला मीडियम आहे आणि हा जो पत्रा मी घेतलेला आहे तो माझा दुसरा मीडियम होता. तर पहिल्या मीडियमपासून दुसऱ्या मीडियमपर्यंत जाते आणि तिथून जी लाईट बाउन्स बॅक होते माझी, ती आहे माझी रिफ्लेक्शन ऑफ ॲन अ वेव. बेसिक रिफ्लेक्शन समजतं सगळ्यांना, तर वेवचं रिफ्लेक्शन जे होतं आहे ते आपल्याला इथे समजतं, ठीक आहे ना. सो कम्स बॅक इन द सेम मीडियम, ठीक आहे. काय होते, माझी जी वेव आहे ती प्रत्येकली माझ्या इनिशियल मीडियममध्ये, माझा पहिला जो मीडियमपासून ज्या मीडियममधून वेव आली होती त्याच मीडियममध्ये काय झाली, माझी वेव परत येऊन गेली, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज अन रिफ्लेक्शन ऑफ वेव. त्याला काय म्हटलं तर रिफ्लेक्शन ऑफ वेव म्हटलं तर ऑफ द इंटरफेस. काय म्हटलं तर इंटरफेस, म्हणजे इंटरफेसपासून माझी वेव काय झाली, परत येऊन गेली, बाउन्स बॅक झाली. तर ते माझं काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ वेव आहे बेसिकली, ठीक आहे. पण जर मी अजून रिफ्लेक्शनवरती बोललो तर मला समजतं की एक असा फेनॉमेनॉन आहे, ठीक आहे. एक अशी टर्म आहे ज्याच्यामध्ये, ठीक आहे, जो साऊंड आहे, साऊंड वेव आहे ट्रॅव्हलिंग फ्रॉम, ठीक आहे. साऊंड वेव काय करतो आहे, ट्रॅव्हल करतो आहे फ्रॉम वन मीडियम टू द अनदर मीडियम, ठीक आहे ना. जेव्हा ती एका मीडियमपासून दुसऱ्या मीडियमपासून कम्स बॅक होते, ठीक आहे, दुसऱ्या मीडियमपासून कम्स बॅक होते इन द ओरिजिनल मीडियम, म्हणजे ज्या मीडियमपासून ती गेली होती त्याच मीडियममध्ये परत येते विथ स्लाइटली डिफरंट इंटेन्सिटी,
म्हणजे थोडासा जो आवाज आहे तो त्याच्यामध्ये फरक येईल, ठीक आहे. आवाज जो लाऊडली होता तो थोडासा कमी होताना आपल्याला दिसेल, त्याची लाऊडनेस, त्याच्या एनर्जीमध्ये आपल्याला फरक दिसेल. तर हाच काम आहे, हाच पोर्शन आहे आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा, ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपलं हे रिफ्लेक्शन आहे. म्हणजे सपोज की ही एक भिंत आहे, म्हणजे आपण जर रूममध्ये आहोत तर एक स्पेसिफिक रूममध्ये, तर ह्या स्पेसिफिक रूममधून जर मी इथून साऊंड क्रिएट केला, ठीक आहे. हे साऊंडच्या माझ्या वेव्ज आहेत, तर ह्या साऊंड वेव्ज अशा जातील आणि इथून काय होईल, इथे स्ट्राईक होतील ह्या वेव्ज. या भिंतीवर जर स्ट्राईक झाल्या तर इथून काय होईल, काही अमाऊंट ऑफ एनर्जी मे बी ॲब्सॉर्ब बाय द वॉल ऑर इट मे बी अगेन्स रिफ्लेक्ट्स फ्रॉम हेअर. तर ह्या वेव्ज काय होतील, परत इकडे रिफ्लेक्ट होऊन सुरुवातीला परत यायला सुरुवात होईल. तर हे काय बाउन्स बॅक होतं आहे रेचं बेसिकली, ठीक आहे. म्हणजे रिफ्लेक्शन आहे बेसिक रेचं, त्याला आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट अ रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शनमध्ये आपल्याला काही प्रकार बघायचे आहेत. पहिल्या याच्यामध्ये जर विचार केला तर बेसिकली बघा की साऊंड जी वेव आहे ना ती लॉन्जिट्युडिनल वेव्ज असते. कशी असते, लॉन्जिट्युडिनल, पॅरलल टू द प्रपोगेशन, म्हणजे ज्या डिरेक्शनमध्ये चालली त्याच डिरेक्शनला ही पॅरलली जाते, ठीक आहे. आणि ट्रान्सवर्सल म्हणजे परपेंडिक्युलर असते, प्रपोगेशनला परपेंडिक्युलर जाते, ठीक आहे. दिस इज नथिंग बट पॅरलल अँड परपेंडिक्युलर प्रपोगेशनचा. तर आपली साऊंड आहे ती पॅरलल प्रपोगेशन दाखवते, म्हणजे लॉन्जिट्युडिनल प्रपोगेशन आहे बेसिकली. आणि जी वेव्ज आहेत, अदर वेव्ज, वॉटर वेव्ज जर कन्सिडर केल्या तर दॅट मे बी अ ट्रान्सवर्सल वेव्ज, ऑर लाईट जर कन्सिडर केली तर ती तर वेगळीच येते आपली, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं व्हायब्रेशन आपल्याला दाखवलं जातं, ठीक आहे. तर इथे बघा हा जो रिफ्लेक्शन आहे बेसिकली ट्रान्सवर्सल वेव्हचा, ठीक आहे. इथे दिसतंय तुम्हाला एक डायग्राम मी काढलेली. तर इथे एक स्ट्रिंग आहे बेसिकली, आपण साखळीसारखं कन्सिडर करू, जी साखळ असते आपल्याकडे, ठीक आहे, साखळी आहे. तर आता हे दोन डायग्राम नाही आहेत ॲक्च्युली, ही साखळी तीच आहे जी ही आहे, ठीक आहे. फक्त एवढं आहे की इथून दाखवता नसतं आलं म्हणून इथे ही डायग्राम पूर्ण ए बीचा जो पाथ आहे तो वेगळा दाखवलेला आहे. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की सपोज की आय हॅव अ रिजिड सपोर्ट हेअर. रिजिड सपोर्ट म्हणजे तो हलणार नाही आहे. तर इथे हा डेन्सर मीडियम आहे, एकदम सॉलिड आहे, भिंत आहे. भिंतीला मी डायरेक्टली ती जी वायर होती माझ्याकडे, जी स्ट्रिंग होती, मी तिला बांधून ठेवली, इथे अटॅच करून ठेवली. सो दिस अटॅचमेंट, ठीक आहे. अटॅचमेंटमधून बघा हा एक रेअर मीडियम आहे. आता म्हणजे जी वायर आहे माझी ती रेअर मीडियम आहे आणि हा जो पोर्शन आहे माझा तो डेन्सर मीडियम आहे, ठीक आहे. काय डेन्सर मीडियम. तर जेव्हा मी इथून एक पल्स देऊन टाकेल म्हणजे एक डिस्टर्बन्स देईल, काय देईल मी, एक डिस्टर्बन्स क्रिएट करून देईल. कशावरती, म्हणजे ह्या स्ट्रिंगवरती. असं डिस्टर्बन्स कसं, हे डिस्टर्बन्स कशा फॉर्ममध्ये, क्रस्टच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. म्हणजे जसा मी दोर घेतला आणि दोरीला झटका देऊन टाकला. कसा केला मी, दोरीला झटका दिला असा, आणि तो काय करत गेला, पुढे ट्रॅव्हल झाला. तर ह्या दोरीला म्हणजे ह्या स्ट्रिंगला मी झटका दिला, तो क्रस्टच्या फॉर्ममध्ये माझा इकडे येऊन गेला बघा, ठीक आहे. तर हा क्रस्टच्या फॉर्मवरती रिजिड सपोर्टवरती आदळतो आहे, ठीक आहे. इथे जाऊन स्ट्राईक होणार आहे ह्या पॉईंटवरती बघा. तर हा पॉईंट कुठे आहे, हा तर फिक्स पॉईंट आहे, रिजिड सपोर्ट आहे, त्याला फिक्स केलेला आहे. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती का, ॲक्च्युअलमध्ये जर रिअल केसमध्ये बघितलं तर इथला जो पार्टिकल होता याने ॲक्च्युली जशी ही वेव्ह आली होती तसं याने वरती व्हायब्रेट व्हायला पाहिजे होतं, ठीक आहे. पण हा झाला नाही, कारण काय, मीडियम चेंज झाला, म्हणजे इंटरफेस चेंज झाला. म्हणजे रेअर मीडियमची जी केस होती ती डेन्सर मीडियममध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत होती. जी वेव्ह होती ती डेन्सर मीडियममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती. याचा अर्थ हिला काय व्हायचं होतं, ह्या पॉईंटला म्हणजे ह्या रिजिड सपोर्टला वरती जायचं होतं, जसं क्रस्ट आला तसा, ठीक आहे, क्रस्टच्या सोबत, बरोबर आहे. जसं पाण्यावरती जर आहे, एखादा झाडाचं पान पडून असेल, ठीक आहे, झाडाचं पान जर पाण्यावर पडून असेल, जर एक वेव्ह त्याच्याकडे जाते तर हे पान काय होतं तुमचं, ऑसिलेट होतं, ठीक आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन दाखवतं. तसंच ह्याने पण ह्या पार्टिकलने काय व्हायचं होतं, सिम्पल हार्मोनिक मोशन दाखवायची होती. पण काय होता, हा रिजिड होता, डेन्सर मीडियममध्ये होता, पण त्याने काय तसं दाखवलं नाही, तो फिक्स राहिला, ठीक आहे. पण काय झालं माहिती का, पण फिक्स जर राहिला तर येताना आता काय झालं माहिती का, आता ही जी वेव्ह होती रिफ्लेक्शन दाखवत होती, इथून काय दाखवत होती, रिफ्लेक्शन. कसं रिफ्लेक्शन, ती डेन्सर मीडियममध्ये तर गेली, पण इंटरफेसमुळे ती परत काय होते, तिच्या ओरिजिनल मीडियममध्ये यायला सुरुवात करते. तर हे ओरिजिनल मीडियमचं हे रिफ्लेक्शन बघा इथे दाखवलेलं आहे. तिथून परत म्हणजे हा ऑसिलेट झाला नाही, रिफ्लेक्ट झाला नाही डेन्सर मीडियममध्ये, ह्याचा मॉलिक्यूल फिक्स होता, ठीक आहे, डेन्सिटीमुळे. तर हा बाउन्स बॅक होताना काय झालं, जो क्रस्ट होता ॲक्च्युली तो ट्रफच्या फॉर्ममध्ये बाहेर येताना निघाला बघा. म्हणजे वेव्ह जेव्हा काय होते, एक पोझिशन सांगतो तुम्हाला, हे रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्सल वेव्ह आपण शिकतोय. तर इथे जी स्ट्रिंग आहे म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे बेसिकली, जी वेव्ह आहे, जो पल्स आहे, हा जो चालला आहे तो काय, दॅट विल बी
सेंट ॲज अ क्रस्ट. ठीक आहे, ही जी वेव होती कशी सेंड केली गेली, क्रस्ट अशी सेंड केली गेली फ्रॉम अन रेअर मीडियम. कुठून, रेअर मीडियमपासून कुठे गेली, ही डेन्सरमध्ये गेली. बरोबर आहे, डेन्सर थोडासा जडच असतो. ठीक आहे, डिफरंटली आपण डिफरंट वेवमध्ये डिफरंट कन्सिडर करू शकतो डेन्सर मीडियम. तर डेन्सर मीडियम वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला कन्सिडर करतो. तर इथे हा जो रिजिड वॉल आहे आपली, रिजिड सपोर्ट आहे, तो डेन्सर मीडियम आहे सध्या आपला. ठीक आहे, मग हा जो क्रस्टच्या फॉर्ममध्ये गेला फ्रॉम अ रेअर मीडियम टू अ डेन्सर मीडियमकडे ट्रॅव्हल करत होता. ठीक आहे, मग ह्याचं कन्क्लुजन काय सापडलं, मग याच्यावरून आपल्याला काय समजतं बघा, की दॅट इज वेन अ ट्रान्सवर्सल वेव. ठीक आहे, जेव्हा ट्रान्सवर्सल वेव, ही ट्रान्सवर्सल वेव आहे आपली. ठीक आहे, वेन अ ट्रान्सवर्सल वेव इज रिफ्लेक्टेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. जेव्हा ती इथून जी रिफ्लेक्ट होते बघा, ही रिफ्लेक्शन आहे त्याचं. ठीक आहे, जेव्हा रिफ्लेक्ट होते फ्रॉम अ रिजिड सपोर्ट, दॅट इज फ्रॉम अ डेन्सर मीडियमपासून जी परत येते बघा, ह्या डेन्सर होता त्याच्यातून परत येते. ठीक आहे, सो डेन्सर मीडियम क्रस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ. ठीक आहे, म्हणजे बघा, जर इथून मी क्रस्ट पाठवला होता तर काय आला माझा, ट्रफ आला. जर मी ट्रफ पाठवला असतं तर काय झालं असतं, म्हणजे सपोज की हा आला, मी ट्रफ पाठवला असता तर काय आलं असतं, मग इथून येताना हा माझा क्रस्ट बाहेर आला असता. बघा, बरोबर आहे, कसा आला असता, ट्रफ बाहेर आला असता. तर क्रस्टचा ट्रफ होतो, ट्रफचा क्रस्ट होतो. म्हणजे द मीडियम आर अ क्रस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ. बरोबर आहे, जर मी क्रस्ट पाठवला तर कसा येतोय, ट्रफ येतोय. बरोबर आहे, सो याच्यामध्ये येणारा क्रस्टचा ट्रफ, आणि जर ट्रफ असेल तर काय येईल, क्रस्ट येईल. तर तुम्ही नीट बघितलं तर जो पूर्ण फेज चेंज होता ना, इथे 180 डिग्रीचा पूर्ण फरक तुम्हाला दिसला याच्यामध्ये. कसा दिसला, 180 डिग्रीचा. म्हणजे बेसिकली जो फेज डिफरन्स होता यांच्यामध्ये किती होता, तो दॅट इज होता पाय रेडियनचा फेज डिफरन्स होता याच्यामध्ये. ठीक आहे, काय होता, पाय रेडियनचा. पण सपोज की मी दुसरी कन्सेप्ट घेतो, दुसऱ्या मेथड थ्रू जातो, की इन दिस मेथड इफ अ रिफ्लेक्शन ऑफ अ वेव आहे, म्हणजे पल्स आहे. ठीक आहे, सेंट ॲज अ क्रस्ट. बरोबर आहे, मी क्रस्ट म्हणून सेंड करतो याला. पण काय माहिती का, माझ्याकडे थोडीशी कंडिशन आहे डेन्सर मीडियममध्ये. आता हा डेन्सर मीडियम आहे बेसिकली. ठीक आहे, फ्रॉम अ डेन्सर मीडियम, तर रेअरमध्ये सेंड करतो आहे. म्हणजे मी इथून, ही माझी डेन्सर मीडियम आहे सध्या आता, आणि मी तिला कुठे सेंड करतो आहे, ही माझी आता सध्याची ही रेअर मीडियम आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरती जी रिंग दिसते तुम्हाला सांगतो काय एक्झॅक्टली, डेन्सर टू रेअर, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी काय करतो आहे बघा, ही जी माझी स्ट्रिंग आहे ती डेन्सर मीडियमची स्ट्रिंग आहे, आणि तिला आहे ना एका रिंगला कनेक्ट करून दिलं आहे, मी लावून दिलं आहे. आणि ती रिंग आहे ना एका रॉडवरती, मेटल रॉडवरती. आणि ही जी रिंग आहे माझी, ठीक आहे, ही जी रिंग तुम्हाला दिसते, ही रिंग काय होणार आहे माहिती का, अशी स्लाईड होऊ शकते. ठीक आहे, काय होऊ शकते, स्लायडिंग दाखवू शकते इथून, असं स्लायडिंग होऊ शकतं रिंगमध्ये. तर काय झालं बघा, की ज्यावेळेस मी इथून क्रस्ट पाठवला, ठीक आहे, तर ही रिंगला पण झटका बसला, आणि झटक्यामुळे काय झाली, ही रिंग वरती चालली गेली. ठीक आहे, वरती चालली गेली, आणि परत काय झालं, जेव्हा ती परत वरून खाली आली, ठीक आहे, तर त्याच वेळेस ज्यावेळेस ती खाली आली, त्याच पोझिशनमध्ये त्या मेटल रॉडवरती स्लिप झाली. तर तिथूनच, म्हणजे मी क्रस्ट पाठवला, ती स्लिप होऊन गेली. बरोबर आहे, वरती चालली गेली, ऑसिलेशन दाखवलं, SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. जर वर गेली असेल तर परत खाली पण येणार आहे. बरोबर आहे, मग काय होईल, जसा क्रस्ट मी इथून पाठवला, रिंग स्लाईड झाली, आणि स्लायडिंगमुळे परत तिने काय पाठवलं, सेम बाउन्स बॅकमध्ये. म्हणजे ओरिजिनल मीडियममध्ये जेव्हा ही वेव परत आली, ती वेव परत काय दाखवत होती, क्रस्ट दाखवत होती. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ, जर तुम्ही डेन्सर मीडियमपासून जर रेअर मीडियममध्ये काही पाठवतात, जर वेव जाते, ठीक आहे, जर डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जर का वेव गेली, तर काय होईल, जर क्रस्ट पाठवला तर क्रस्टच परत येईल. ठीक आहे, आणि जर ट्रफ पाठवला तर काय होईल, ट्रफच परत येईल. पण जर तुम्ही रेअर मीडियममधून जर डेन्सर मीडियममध्ये काही पाठवतायत, वेव जर पाठवतायत, तर त्या केसमध्ये काय होईल, क्रस्ट जर गेला तर ट्रफ येईल, आणि जर ट्रफ जातोय वेवचा तर काय येईल, क्रस्टच्या फॉर्ममध्ये तो रिव्हर्स येताना तुम्हाला दिसेल. याचा पण आपल्याकडे कन्क्लुजन आहे, वेन द क्रस्ट इज रीच द पॉईंट बी. ठीक आहे, म्हणजे जेव्हा क्रस्ट हा पॉईंट बी वरती रीच होतोय, हा दिसतोय, हा पॉईंट बी आहे इथे. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे तुमचा. ठीक आहे, सो वेन जो क्रस्ट आहे पॉईंट बी वरती रीच होतोय, इट पुल्स द रिंगला काय करते, पुल करते, ओढते. ठीक आहे, कसं, वरती ओढते, अपवर्डमध्ये ओढतोय. म्हणजे तो क्रस्ट होता, तो क्रस्ट काय करत होता, तो असा होता ना, तर रिंगला पण वरती ओढत होता. ठीक आहे, सो अपवर्ड अँड कॉज द रिंग टू मूव अपवर्ड. त्याच्यामुळे काय झालं, या क्रस्टमुळे ती जी रिंग होती ती अपवर्डमध्ये मूव झाली. सो द वेव इज सीन टू गेट अ रिफ्लेक्टेड. बरोबर आहे, मग काय झालं, आता याच्यावरून आता जी वेव होती ती रिफ्लेक्ट झाली बॅक ॲज अ क्रस्टच्या फॉर्ममध्ये बॅक झाली. अँड नो फेज चेंज, याच्यामध्ये कुठलाही फेज चेंज आढळला नाही. इथे कुठलाही फेज चेंज आपल्याला दिसला नाही. सो वी कॅन सेइंग दिस फ्रॉम दिस, सो द चेंज ऑकर्स ऑर नो रिफ्लेक्शन. ठीक आहे, फ्रॉम अ रेअर
मीडियम. ठीक आहे. सो हेअर इज नो फेज चेंज ऑकर ऑन अ रिफ्लेक्शन, म्हणजे रिफ्लेक्शनवरती कुठलाही फेज चेंज तुम्हाला दिसला नाही. क्रस्टच गेला आणि ट्रफचा झाला. ठीक आहे. सेम आहे म्हणजे ज्या ओरिजिनल मीडियममध्ये येताना. ठीक आहे, रिफ्लेक्शनच्या वेळेस. तिसरी कन्सेप्ट बघा की सपोज की रिफ्लेक्शन ऑफ अ क्रस्ट फॉर्म आहे. ठीक आहे. रिफ्लेक्शन कसं आहे, क्रस्ट फॉर्म आहे, डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे. काय डेन्सर मीडियम म्हणजे ह्या केसमध्ये जो हेवी स्ट्रिंग आहे बेसिकली ती डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे. हेवी स्ट्रिंग आणि एक लाईट स्ट्रिंग घेतली, एक हलकी आणि एक जड स्ट्रिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जी जड स्ट्रिंग आहे ती आपली डेन्सर मीडियम आहे आणि जी हलकी आहे ती बेसिकली काय तुमची रेयर मीडियमची स्ट्रिंग आहे. तिथे काय होतं आहे की रिफ्लेक्शन ऑफ अ क्रस्ट फ्रॉम डेन्सर मीडियम. ठीक आहे. डेन्सर मीडियमपासून रिफ्लेक्शन घ्यायचं आपल्याला आणि एक रिफ्लेक्शन घ्यायचं रेअर मीडियमपासून. ठीक आहे, बरोबर, जे हलकं आहे, ज्या हलक्या स्ट्रिंगपासून आपण घेणार आहोत. आता इथे बघा ही जी पिंक कलरची मी लाईन काढली तर ही हेवी आहे. इथे ऑरेंज कलरमध्ये मी हेवी दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर मग काय होणार आहे, जसं मी म्हणालो ना की जर काय होतं आपल्या पहिल्या दोघं केसेसमध्ये, इथे पहिली केस म्हणत होती की जर रेअर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे काही जातं आणि जर वेव्ह परत येते तर काय होते, क्रस्टची ट्रफ बनते रेअरपासून डेन्सरमधून आल्यानंतर. आणि जर वेव्ह डेन्सरमधून ठीक आहे रेअरकडे जाते तर काय होते, क्रस्टचा क्रस्ट आणि ट्रफचा ट्रफ येतो. तर आता इथे लक्षात घ्या दोन कन्सेप्ट तुमच्याकडे आहेत. ही बघा ही हेवी डेन्सर मीडियमची आणि ही बघा इथे एक वायर जी ऑरेंज ग्रीन कलरमध्ये लावलेली क्यूच्या फॉर्ममध्ये. तर हा दोन ज्या कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये समजतात की बघा मी जर हेवी स्ट्रिंगला व्हायब्रेट केली, क्रस्ट पाठवला हेवी स्ट्रिंगकडे. ठीक आहे. तर काय होईल, जर हेवी स्ट्रिंग डेन्सरमधून रेअरकडे जाते तर काय होईल बरं, दॅट विल बी ज्याचं जे रिफ्लेक्शन येईल तेच काय असायला पाहिजे, सेम येईल की नाही. म्हणजे डेन्सरमधून मी जर क्रस्ट पाठवला तर रिफ्लेक्ट होताना काय येईल, क्रस्टच येईल आणि त्याच्यामुळे जी लाईट स्ट्रिंग आहे ती पण काय होऊन जाईल, ऑसिलेट होईल, व्हायब्रेशन दाखवेल. बरोबर आहे. तेच होतं ना आपला पहिला कन्सेप्ट. हा बघा जर डेन्सरमधून मी सेकंड कन्सेप्ट होते ॲक्च्युली, डेन्सरमधून मी रेअरकडे काही पाठवलं होतं तर ही जी रिंग होती ती काय होती, ऑसिलेट करत होती मेटल रॉडमध्ये. तसंच याच्यामुळे पण झालं, जी स्ट्रिंग होती ती डेन्सर मीडियममधून जी रेअर मीडियममध्ये ट्रान्सफर करत होती तर रिफ्लेक्शन तर क्रस्ट झालं, पण काय झालं त्याच्यामुळे पण क्यूमध्ये रिफ्लेक्शन आलं, म्हणजे क्रस्ट इथे पण फॉर्म झाला. पण सपोज की की तेच उलटं करतो मी, की मी रेअर मीडियममध्ये क्रस्ट डेव्हलप करतो तर त्याचं रिफ्लेक्शन कसं येईल बरं, जर रेअरमधून क्रस्ट डेव्हलप जातं तर काय होतं, डेन्सरमध्ये म्हणजे रेअरमध्ये परत येताना ते काय होऊन जातं, ट्रफ होऊन जातं आणि सेम रिफ्लेक्शन तुमचं ह्या वायरमध्ये पण दिसतं, हेवी वायरमध्ये. तर हे काय झालं बेसिकली, ह्याच्यामध्ये दोन कन्क्लुजन आपल्याला दोन वेगवेगळे एक्झाम्पल दिसले. ठीक आहे. सो वी फाइंड दॅट द क्रस्ट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द हेवी स्ट्रिंग. ठीक आहे. हेवी स्ट्रिंगपासून काय जात होतं, क्रस्ट जात होतं, गेट रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट. ठीक आहे ना, कसं रिफ्लेक्शन आलं, क्रस्टच रिफ्लेक्शन आलं फ्रॉम द लायटर स्ट्रिंग. ठीक आहे. लायटर स्ट्रिंगपासून कसं आलं, क्रस्टच रिफ्लेक्शन आलं. सो दॅट इज आपण जर म्हणू शकतो याला की वेन अ वेव इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम कॉज crust to be travel reflected as a crust or trough will be travel as a reflected as a trough. ठीक आहे. सो when a crust travel from the lighter string, ठीक आहे, जर क्रस्ट हा लायटर मीडियमपासून ट्रॅव्हल झाला, ओके बरोबर आहे, रेअर मीडियमपासून जर डेन्सरमध्ये गेला तर काय होणार आहे बघा, मग बेसिकली वेन अ क्रस्ट ट्रॅव्हल फ्रॉम द लायटर स्ट्रिंग टू द हेवियर स्ट्रिंग द क्रस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ अँड वाईस वर्सा आपल्याला ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतं. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. नाव वी आर गोइंग टू डू अन अ रिफ्लेक्शन ऑफ अन अ लॉन्जिट्युडिनल वेव्ज. म्हणजे आपण तर ट्रान्सवर्सलवरती बोललो आत्ता. ठीक आहे. हे सगळं कशावरती होतं आपलं, हे सगळं काम होतं आपलं बघा, आपण टॉपिक डिस्कस करत होतो ट्रान्सवर्सल वेव्जवरती, हे सगळे ट्रान्सवर्सल वेव्ज होत्या. पण आपल्याला लॉन्जिट्युडिनलवरती पण डिस्कस करायचं असतं ना, की जसं आपली लाईट आहे तसं साऊंड पण एक कन्सेप्ट येतो आपल्याकडे जो रिफ्लेक्शन दाखवतो. सो वी आर कन्सिडरिंग अ लॉन्जिट्युडिनल वेव्ज नाव. लॉन्जिट्युडिनल वेव्ज कशा, पॅरलल प्रोपोगेशन असतं. ठीक आहे. जसं आपला आवाज जातो आणि एखाद्या भिंतीवरती, तुम्ही गोलघुमट नावाची कन्सेप्ट ऐकली असेल 10वीमध्ये कधी, तर तिथे आवाज व्हायचा तर ते काय व्हायचं, कसा जायचा आवाज, जी साऊंड जायची ती असायची बेसिकली कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जायचं ना, बरोबर आहे. कसं असायचं कॉम्प्रेशन, हे रेअर फ्रॅक्शन हे खूप दूर आहेत बघा, आणि जर खूप जवळ असले तर हे आहे तुमचं कॉम्प्रेशन आणि हे आहे तुमचं रेअर फ्रॅक्शन. तर आपला साऊंड कसा ट्रॅव्हल करतो, लॉन्जिट्युडिनल, हेच कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येतं. ठीक आहे. सो कन्सिडर अ लॉन्जिट्युडिनल वेव्ज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द वॉल. ठीक आहे. एका वॉलकडे चालले बघा, ही भिंत आहे आणि ह्या भिंतीकडे काय चालले, आपली लॉन्जिट्युडिनल वेव्स चालल्यात. म्हणजे बेसिकली तुम्ही आवाज केलेला आहे. ठीक आहे, साऊंड प्रोड्यूस केलेला आहे.
लेट जे कॉम्प्रेशन आहे बेसिकली आपण कन्सिडर करू की सपोज की कॉम्प्रेशन चाललं आहे, ठीक आहे, काय जातं आहे कॉम्प्रेशन आहे, ठीक आहे. लेट द कॉम्प्रेशन रीच द वॉल. काय होतं आहे की रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशनपैकी कॉम्प्रेशन हे वॉलवरती रीच झालं जर आदळलं, ठीक आहे ना. बेसिकली जसं आपला हा डेन्सर मीडियम कन्सिडर करून घेऊ आपण, हा आपला रेअर मीडियम येऊन जातो एवढा, ठीक आहे. ज्याच्यामधून लाईट आपली साऊंड जो आपला ट्रॅव्हल करतो, जी लॉन्जिट्युडिनल वेव्ह बेसिकली ट्रॅव्हल करते, ठीक आहे. द वॉल बिंग्स रिजिड आहे, ठीक आहे, स्टँड इन द इक्विलिब्रियम, ठीक आहे. वॉल कशी आहे, रिजिड आहे, ती तिच्या जागेवरतून हलणार नाही, ठीक आहे. दॅट लाईट मीन्स दॅट वॉल नॉट मूव, इट इज अन रिजिड, इट्स अ स्टेडी, ठीक आहे. ती मूव होणार नाही आहे, तिच्यावरती ह्या कॉम्प्रेशनचा काही फरक पडणार नाही. नाही तर तुम्ही म्हणणार पुठ्ठ्याची वॉल आहे, खूप जास्त आवाज केला तर व्हायब्रेट होऊन जाईल, ठीक आहे. तर व्हायब्रेशन नाही आहे, बेसिकली ही वॉल एकदम रिजिड वॉल आहे, ही हलणार नाही याच्या जागेवरून, इक्विलिब्रियम आहे, ठीक आहे. सो वेन प्रेशर इंक्रीज ड्यू टू कॉम्प्रेशन अँड द कॉम्प्रेशन इज पुश बॅक, ठीक आहे ना. कॉम्प्रेशन काय होईल, पुश बॅक बाय द वॉल ॲज अ कॉम्प्रेशन इन द अपोजिट डिरेक्शन. काय होईल बघा, इथे हे जे कॉम्प्रेशन आहे हे वॉलवरती काय लावेल, प्रेशर लावेल, आणि एवढं प्रेशर इंक्रीज होऊन जाईल की त्या प्रेशरमुळे अजून ही वॉल आहे ती काय करेल, कॉम्प्रेस्ड होऊन जाईल, आणि कॉम्प्रेशनमुळे काय करून देईल, कॉम्प्रेशनलाच रिव्हर्स बॅक करून देईल, ठीक आहे. सो हेअर वेन वी प्रेशर इंक्रीज ड्यू टू द कॉम्प्रेशन इज पुश बॅक बाय द वॉल ॲज अ कॉम्प्रेशन, सो इन द अपोजिट डिरेक्शन. तर काय करते, अपोजिट डिरेक्शनमध्ये त्याला पॅक करते. तर हे तसंच झालं ना की तुम्ही रेअर मीडियमपासून डेन्सर मीडियममध्ये जर क्रस्ट पाठवला तर क्रस्टच परत येईल, आणि जर डेन्सर मीडियमपासून जर रेअर मीडियममध्ये, ठीक आहे, तुम्ही क्रस्ट पाठवला तर तो ट्रफ परत येतो. तर असंच तसं जे हा डेन्सर मीडियम आहे तुमचा, तुम्ही रेअरपासून पाठवता तर बेसिकली जर क्रस्ट जर तुम्ही रेअर मीडियमपासून डेन्सर मीडियममध्ये पाठवला तर क्रस्टच परत येईल, ठीक आहे. क्रस्ट पाठवला तर क्रस्ट येईल, ठीक आहे, रेअर टू डेन्सरमध्ये, ठीक आहे. पण आता जर मग जर रेअर फ्रॅक्शन पाठवला तर कॉम्प्रेशन पाठवलं तर कॉम्प्रेशन परत आला, ठीक आहे. जर रेअर फ्रॅक्शन पाठवलं असतं तर ऑब्वियसली रेअर फ्रॅक्शन परत आला असता. दस द कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज द कॉम्प्रेशन अँड द रेअर फ्रॅक्शन इज रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ रेअर फ्रॅक्शन. याच्यामध्ये कन्सेप्ट येऊन जाते आपल्याकडे, ठीक आहे. सो हेअर इफ देअर वॉज अ रेअर मीडियम, ठीक आहे, जर तिथे रेअर मीडियम असता ॲट द अदर एंड, ठीक आहे, दुसऱ्या एंडवरती जर रेअर मीडियम असता, अ कॉम्प्रेशन रीच द वॉल, ठीक आहे ना, काय असतं, कॉम्प्रेशन होतं. सो इफ देअर इज अन अ रेअर मीडियम असता ॲट द अदर एंड अ कॉम्प्रेशन रीच द वॉल. आता बेसिकची गोष्ट ना, जर डेन्सर मीडियमपासून जर तुम्ही कॉम्प्रेशन पाठवला रेअर मीडियममध्ये तर काय होईल, तर कॉम्प्रेशनचं काय होऊन जाईल, तुमचं रेअर फ्रॅक्शन क्रिएट होऊन जाईल, बरोबर आहे. तेच कन्सेप्ट आहे. इफ वॉज अ रेअर मीडियम जर असेल ॲट द अदर एंड अ कॉम्प्रेशन रिचिंग द वॉल विल रिफ्लेक्ट बॅक ॲज अ रेअर फ्रॅक्शन, बरोबर आहे. काय होईल, रेअर फ्रॅक्शन रिच होईल ॲज अ रिस्टोरिंग फोर्स अदर द मीडियम, ठीक आहे. दॅट इज अदर मीडियम इज अ स्मॉलर दॅन द रिस्टोरिंग फोर्स ऑफ द फर्स्ट मीडियम. म्हणजे दुसऱ्या मीडियममध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो जास्त आहे, दॅट विल बी द रिस्टोरिंग फोर्स इन अदर मीडियम इज स्मॉलर आहे, ठीक आहे. दुसऱ्या मीडियममध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो कमी आहे कोणापेक्षा, पहिल्या मीडियमच्या रिस्टोरिंग फोर्सपेक्षा, ठीक आहे. माहिती सगळ्यांना रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स लिहायचो आपण रिस्टोरिंग फोर्स सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट अवर जे कॉम्प्रेशन आहे म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत बेसिकली. कशामध्ये, देअर इज अन लॉन्जिट्युडिनल वेव्ज, ठीक आहे, रिफ्लेक्शन होतं आहे लॉन्जिट्युडिनल वेव्जचं. नाऊ वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट सम डिफरंट टॉपिक, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. तर ही जी सुपरपोजिशनची कन्सेप्ट आहे आपल्याकडे बेसिकली, तर ही कन्सेप्ट आपण सध्या स्टार्ट करू. अँड वी आर ऑल्सो हॅव्हिंग अन डिफरंट कंडिशन्स इन अन सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, बट वी आर ट्राय टू डिस्कस अबाउट हिअर. तर बघा की वेन टू ऑर मोर वेव्ज, जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ज येत आहेत, ठीक आहे, म्हणजे हे असं समजा की खूप गोंधळ आहे. म्हणजे एक क्लासरूम आहे, आपला वर्ग आहे, त्या वर्गामध्ये सगळे स्टुडंट बसले आहेत आणि सगळेच्या सगळे गप्पा मारत आहेत. काय करत आहेत, गप्पा मारत आहेत, आणि सर शिकवत आहेत, ठीक आहे, सर शिकवत आहेत आणि सगळे गप्पा मारत आहेत, ठीक आहे. ही सिच्युएशन आहे, सर पण शिकवत आहेत आणि सगळे गप्पा मारतात, सरांकडे कोणाचं लक्षच नाही आहे, सर पण काही बोलत नाही आहे, ठीक आहे. सर काही तुम्हाला रागवत नाही आहेत, फक्त ते त्यांचं शिकवत आहेत, ठीक आहे. हे कन्सेप्ट आहे. तर सगळ्या कन्सेप्टमुळे मला सांगा, जर तुम्ही इथे बसला आहेत आणि तुम्हाला सरांचं ऐकायचं आहे, पण सगळेच्या सगळे जे क्लासरूममध्ये बसले आहेत हे सगळे स्टुडंट्स हे काय करत आहेत, सगळं नॉईज क्रिएट करत आहेत, आवाज क्रिएट करत आहेत.
तर काय होईल बरं, तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही. म्हणजे सगळेच्या सगळे काय करतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोड्यूस करतात. सर पण लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोड्यूस करतात, सगळे स्टुडंट लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोड्यूस करतात. आणि काय होईल, सगळ्यांच्या ज्या वेव्ज आहेत बेसिकली, जेवढ्या कुठल्याही वेव्ज प्रोड्यूस होत आहेत, सरांकडून येणाऱ्या वेव्ज ज्या आहेत बेसिकली, जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या वेव्स तुम्हाला दिसतात एका क्लासरूममध्ये असणाऱ्या वेव्ज बघा. सो ऑल दीज वेव्ह विल बी, जर तुम्ही बघितलं तर एकदम गोंधळ होऊन गेलेला आहे इथे मध्ये दिसतोय सगळ्यांचा. सगळ्याच्या सगळ्या वेव्स काय झाल्या, मिक्स झाल्या आणि एक एकदम नॉईज क्रिएट झाला. बरोबर आहे, काय क्रिएट झाला, नॉईज क्रिएट झाला. तर ह्या सगळ्या वेव्स जर मध्ये इंटरफेअर करत असतील तर तुम्हाला कशाला सरांचं समजेल का नाही. सो यू नीड टू बी कीप अ क्वाइट इफ यू वॉन्ट टू लिसन. ठीक आहे, तुम्हाला जर सरांचं ऐकायचं असेल, जर समजायचं असेल तर तुम्हाला शांत बसावं लागेल वर्गामध्ये. ठीक आहे, तर इथे बघा काय आपली सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपल्याला म्हणते की वेन 2 ऑर मोर वेव्स, ठीक आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ह जर ट्रॅव्हल करतील थ्रू अ मीडियम, तर एका मीडियमवरून जर ट्रॅव्हल करत असतील, सो मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट, म्हणजे एक सिंगल पॉईंटवरती, म्हणजे तुम्ही बसलेत आणि तुमच्याकडे सगळ्या वेव्ज येतात बघा अशा. ठीक आहे, ही इकडनं वेव आली, ही इकडनं वेव आली. ठीक आहे, इकडनं येणाऱ्या वेव्ज आहेत. ठीक आहे, सो ॲट डिफरंट पोझिशनपासून तुमच्याकडे वेव्ज येतात, किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त जर वेव्स तुमच्याकडे येतात एक सिंगल पॉईंटवरती. ठीक आहे ना, मीडियम, ठीक आहे, थ्रू अ मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट ऑफ द मीडियम सायमल्टेनियसली, एकाच वेळेस सगळेच्या सगळे तुमच्यावरती आढळून येतात, म्हणजे सगळेच्या सगळे गोंधळ क्रिएट करतायत. ठीक आहे, आणि तुम्ही बसलेत मध्येच. ठीक आहे, सो ईच वेव्ह प्रोड्यूस, ठीक आहे, प्रत्येक वेव्ह काय करेल, इज प्रोड्यूस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येक वेव्हचं काय असेल, एक तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट असेल. प्रत्येक वेव्हचं काय असेल, तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट असेल ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही इथे बसले तर तुमच्यावरती प्रत्येक वेव्हचं काय असेल, तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट असेल. सगळीकडून येणाऱ्या वेव्स काय करतील, तुमच्यावरती डिस्प्लेसमेंट क्रिएट करतील. ठीक आहे, सो ॲट दिस डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, ॲट द पॉईंट ऑफ द इंडिपेंडंट, ठीक आहे ना, पॉईंट इंडिपेंडेंटली ऑफ द अदर्स. ठीक आहे, प्रत्येक वेव्ह काय करेल, तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट क्रिएट करेल. हेन्स, तर याचा जर रिझल्टंट मी काढला सगळ्यांच्या वेव्हचा, सगळ्या वेव्हचा जो डिस्प्लेसमेंट आहे बेसिकली ॲट दॅट पॉईंट, ठीक आहे, त्या पॉईंटवरती सगळ्यांचा जो डिस्प्लेसमेंट असेल, पॉईंट इज इक्वल असेल. ठीक आहे, इक्वल काय करेल मी, वेक्टर सम काढून घेईल, सगळ्यांचं डिस्प्लेसमेंट प्लस करून घेईल, एक वेक्टर समेशन काढून घेईल. ठीक आहे, दॅन द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द ऑल वेव्ज. ठीक आहे, मग ही जी वेव्ह असेल ती माझी असेल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर ही काय असेल माझी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, म्हणजे सगळ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंटचा एक रिझल्टंट काढून घेईल, सगळ्यांची समेशन करून घेईल, वेक्टर सम करून घेईल ऑफ ऑल द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द ऑल वेव्ज. ठीक आहे, ह्या कन्सेप्ट आपल्याकडे येतात. दिस इज नथिंग बट आवर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हटलं आता. काय म्हटलं आता, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हटलं आता. मग बघा की व्हेन वी कॅन कन्सिडर दिस, व्हेन वी लिसन म्युझिक विदाउट इयरफोन. जर तुम्ही ऐका, समजा की तुम्ही जर हेडफोन नाही लावला आहे आणि बिना हेडफोनचा मोबाईल चालू करून ठेवलेला आहे, गल्लीमध्ये बसलेले. ठीक आहे, आणि गल्लीमध्ये असा किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असा किंवा तुम्ही कुठेही बसले, तुम्ही क्लासरूममध्ये बसलेत किंवा बाहेर वरांड्यावर बसून गाणे ऐकतायत. ठीक आहे, किंवा घराच्या बाहेर बसून गाणे ऐकतात. पण सपोज की सायमल्टेनियसली तुमच्या घराच्या बाजूचा एखादा पर्सन आहे, तुम्ही इथे बसलेत, तुमच्या बाजूचा पर्सन पण मोबाईलवरती गाणे ऐकतोय. हा एक पर्सन आहे, तो पण तुमच्या मोबाईलवरती गाणे ऐकतोय. एखाद्याच्या घरामध्ये खूप जास्त मोठा लाऊडली TV चालू आहे, एखाद्याच्या घरामध्ये स्पीकर चालू आहे, बाहेर DJ चालू आहे, कोणीतरी आरोड्या मारत आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, हे सगळी लोक काय करतात, वेव्ज बनवत आहेत त्यांच्या स्वतःच्या. ठीक आहे, सगळे काय बनवत आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्ज बनवत आहेत, सगळेच्या सगळे लॉन्जिट्युडिनल वेव्ह फॉर्म करतात. आणि वेव्ज म्हणा, लक्षात ठेवा, तुमचा साऊंड जो असतो तो स्पेरिकल ट्रॅव्हल करतो. कसा, स्पेरिकल. लाईट पण स्पेरिकलच असते, हां, स्पेरिकलच ट्रॅव्हल करते. जसं आपला सरफेस टेन्शनवरती आपण जो स्पियर बनत होता, आपला जो वॉटरचा एक ड्रॉपलेट असतो, जो जसा स्पेरिकल असतो, तशी लाईट पण स्पेरिकल असते, साऊंड पण स्पेरिकल जातो, लाईट पण स्पेरिकल जाते, सगळ्या काय गोष्टी काय स्पेरिकल आहेत. म्हणजे जर तुम्ही बिना हेडफोनचं काही ऐकण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, खूपच मोठा नॉईज क्रिएट होईल आणि तो तुम्हाला गाणं नीट ऐकू येणार नाही आणि समजणार पण नाही. ठीक आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बघतायत बाहेर बसून, तर हे पण कन्सेप्ट होते, बाहेरच्या नॉईजमुळे तुम्हाला ते लेक्चर समजत नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल की एक हेडफोन्स येतात बघा, चांगल्या पद्धतीचे हेडफोन्स येतात, जे पूर्ण जे आपले जे कान आहेत ना, त्यांना एकदम लॉक करून घेतात बघा, असे हेडफोन्स असतात. ठीक आहे, पूर्ण लॉक करून घेतात आपले कान.
तर बाहेरचा एक्सटर्नल नॉईज रिड्यूस होऊन जातो बघा ह्या कानांमध्ये. तर इथे काय असते बघा, ही सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपली इथे काम करते. मग सो यूजिंग हेडफोन आपण काय करू शकतो, मग जर मी हेडफोनचा यूज केला, जर मी बाहेर बसलेलो आहे आणि जर हेडफोनचा यूज केला तर माझ्या काय होईल, जो एक्सटर्नल नॉईज आहे तो कमी होऊन जाईल, मला फक्त गाणं ऐकू येईल. मग सो अँड अदर साऊंड्स फ्रॉम द सराउंडिंग इज म्हणजे काय होऊन जाईल, डिस्ट्रीब्युटिंग टू यू. ठीक आहे ना, म्हणजे काय करून घेणार तुम्ही, डिस्ट्रीब्यूट करून घेणार सराउंडिंगचा साऊंड, जो साऊंड तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे. ठीक आहे, बेसिकली डिस्ट्रीब्यूट नाही, आय एम सॉरी टू से दिस, डिस्ट्रीब्यूट्स. ठीक आहे, जो बाहेरचा जो सराउंडिंगचा साऊंड आहे बेसिकली, तो काय करून घेईल, तुम्हाला डिस्टर्ब करत होता. त्या डिस्टर्बन्सला तुम्ही काय केलं, हेडफोन यूज करून घेतला आणि ते डिस्टर्बन्स तुम्ही काय केलं, अवॉइड केलं. ठीक आहे, अजून एक नोट डाऊन लक्षात ठेवा की क्रिएट अ साऊंड. ठीक आहे, क्रिएट साऊंड वेव फॉर्म. ठीक आहे, एक्झॅक्टली. ठीक आहे, हेडफोन्स काय काम करतात, ते जे हेडफोन्स मी तुम्हाला सांगतो आहे ना, जे तुम्हाला हेडफोन इयर टाईट असतात ना, इयर टाईट नाही, जे कॉम्प्युटर्सचे मोठमोठाले हेडफोन्स असतात, बघितले असेल तुम्ही, पूर्ण जो आपला जो हा असतो, ठीक आहे ना, पूर्ण जो आपला कान पूर्ण झाकून घेतात कॉम्प्युटरचे जे आपले हेडफोन्स असतात ते, त्यांचा विचार करा. ठीक आहे, ते हेडफोन्स काय काम करतात त्याचा जर तुम्ही विचार केला, ते हेडफोन इतके भारी असतात की ते बाहेरचा एक्सटर्नल नॉईजला येऊ देत नाही. तर बघा यांच्यामध्ये काय होतं बेसिकली, की ते क्रिएट करतात, असा साऊंड क्रिएट करतात की ही जो नॉईज अवॉइड करायचा असेल तर, ठीक आहे, जो एक्सटर्नल नॉईज आहे तर क्रिएट अ साऊंड वेव फॉर्म एक्झॅक्टली. ठीक आहे, असा साऊंडचा वेव फॉर्म ते तयार करतात की एक्झॅक्टली अपोजिट. ठीक आहे, जो नॉईज येतो आहे त्याच्या अपोजिटमध्ये त्या साऊंड वेव्हजला क्रिएट करतात, वेव फॉर्मला क्रिएट करतात, एक्झॅक्टली अपोजिट टू द अरायविंग नॉईज. ठीक आहे, जो नॉईज आहे बाहेरच्या त्याच्या अपोजिटमध्ये साऊंडला क्रिएट करायचं, वेव फॉर्मला क्रिएट करायचं. त्याच्यामुळे काय होतात, अँटी साऊंड प्रोड्यूस होतो. बेसिकली हा जो आहे असा साऊंड क्रिएट करायचा, दॅट साऊंड विल बी एक्झॅक्टली अरायवल, म्हणजे अपोजिटमध्ये क्रिएट करायचा. जो नॉईज येतो आहे त्याच्या अपोजिटमध्येच नॉईजला क्रिएट करायचं. ठीक आहे, अपोजिटमध्ये त्या साऊंडला क्रिएट करायचा, वेव फॉर्मला क्रिएट करायचा, ज्याच्यामुळे ते जे एकमेकांवरती येऊन त्यांचा काय करून देतील, इफेक्टला रिड्यूस करून देतील. ठीक आहे, म्हणजे एक वेव साऊंड आला, हा साऊंड आला, त्याच्यामुळे दोघं एकमेकांना कॅन्सल करून घेतील आणि अँटी साऊंड प्रोड्यूस करतील. काय प्रोड्यूस करतील, अँटी साऊंड. म्हणजे हा अँटी साऊंड प्रोड्यूस करायचा आणि एक्सटर्नल नॉईजला काय करायचं, अवॉइड करायचं. ठीक आहे, सो द अँटी साऊंड इज ॲडेड. ठीक आहे, काय केलं आता, मग ते जे हेडफोन्स असतात त्यांच्यामध्ये एक अँटी साऊंडला ॲड केलं जातं इन द इयरफोन सो ॲज टू कॅन्सल द नॉईज. ठीक आहे, नॉईज कॅन्सल करण्यासाठी दॅट इज इयरफोन सो ॲज टू कॅन्सल द नॉईज टू फॉर्म अन अदर साऊंड. ठीक आहे, म्हणजे मग हा आउटसाईडमध्ये क्रिएट केला जातो. हा नॉईज कसा क्रिएट जातो, बाहेरच्या साऊंडमध्ये क्रिएट केला जातो, बाहेरच्या बाजूमध्ये अँटी साऊंडला क्रिएट केला जातो आणि त्या नॉईजला काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. सो दिस इज पॉसिबल. ठीक आहे, हे का बरं पॉसिबल झालं, दिस इज पॉसिबल ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. हे सगळं कसं पॉसिबल आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, कारण समेशन ऑफ डिस्प्लेसमेंट केलं जातं. ठीक आहे, वेक्टर सम करून हा नॉईजला क्रिएट केला जातो, हा साऊंड क्रिएट केला जातो आणि जो एक्सटर्नल नॉईज आहे त्याला अवॉइड केला जातो. ॲज द डिस्प्लेसमेंट ड्यू टू दिस टू वेव्स आर कॅन्सल टू इच अदर. ठीक आहे, समजलं. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला याची मदत झाली असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट स्टडी स्ट्रेट वे नावाचं आपलं चॅनल आहे. प्रत्येक मित्रापर्यंत अजून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पण देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे, चॅनलची लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्लेलिस्ट पण आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला मॅथ पाहिजे असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पाहिजे असेल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. जर वाटलं तर 10वीचं सायन्स पण आपल्याला इथे भेटून जातं. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.